समाजातील ढासळणारा विवेक पाहता नव्या पिढीला संस्कार देण्याची जबाबदारी जागरूक नागरिकांनी स्वीकारावी। आमदार सतेज पाटील। समाजात वाढत चाललेली नकारात्मकता, विद्वेष आणि सामाजिक दुरावा चिंताजनक असून नव्या पिढीमध्ये संस्कार रुजविणे आणि नागरिकांचे प्रबोधन करणे ही जबाबदारी आता जागरूक व्यक्तींनी स्वीकारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केले। कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र आणि जागरूक नागरिक सेवा संस्था महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 152व्या जयंतीनिमित्त आयोजित राज्य व राष्ट्रीय पुरस्कार 2026 वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। आमदार पाटील म्हणाले, आज समाजात जात, धर्म आणि पंथ यांच्या नावावर द्वेष वाढताना दिसत आहे। शाहू, फुले, आंबेडकर यांच्या समाजवादी विचारांची आणि संतांच्या शिकवणीची परंपरा जपणाऱ्या महाराष्ट्राने वैचारिकदृष्ट्या मागे जाता कामा नये। समाज प्रबोधनासाठी विचारशील आणि कृतिशील नागरिकांनी सातत्याने कार्य करणे आवश्यक आहे। आज सन्मानित होणाऱ्या पुरस्कारार्थींनी ही समाज प्रबोधनाची जबाबदारी खांद्यावर घ्यावी। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी सर्व राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना समाजहिताचे कार्य अधिक व्यापक व्हावे आणि येणाऱ्या पिढीपर्यंत प्रेरणादायी विचार पोहोचावेत असे आवाहन केले। याच कार्यक्रमात दोन्ही मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रंगराव सावंत यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, क्रीडा, अध्यात्मक, आरोग्य, पत्रकारिता, उद्योग, कृषी, योग, सहकार तसेच शासकीय व निमशासकीय सेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाजभूषण, समाजरत्न, आदर्श पत्रकार, आदर्श शिक्षिका, शिक्षक, कामगार भूषण, कामगार रत्न, सहकार भूषण, कला भूषण, कृषी रत्न, साहित्य भूषण, उद्योग भूषण, उद्योग रत्न, आदर्श योग शिक्षक, शिक्षिका, आदर्श माता आदी पुरस्कारांनी गौरवण्यात आले। यावेळी सखाराम जाधव, गोरक्षक संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर कांबळे, ज्येष्ठ सहकार तज्ञ अनिल ममाणे, अध्यक्ष निर्मिती विचार मंच संदीप गुरव, राजेंद्र निकम, सचिन खराडे, संगसेन जगतकर तसेच राहुल चव्हाण 2026 जागतिक योगासन स्पर्धेतील रौप्य पदक विजेते आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने झाली। उपस्थित मान्यवरांचे ग्रंथ, पुष्पगुच्छ, फेटा व बॅच देऊन स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सुरेश केसरकर यांनी केले। त्यांनी या दोन्ही संस्थेच्या कार्याचा आढावा उपस्थितांसमोर मांडला। सूत्रसंचलनानंतर अनिता काळे यांनी आभार प्रदर्शन केले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संजय सासने, संभाजी थोरात, भगवान माने, संजय चव्हाण, शिवाजी चौगले, महादेव चक्के, रघुनाथ मुधाळे, दिनकर आडसूळ, सुभाष पाटील, संजय गुरव, सरजेव महाराष्ट्रातर्फे हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित होतोय आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक गुणवंत कामगारांना पुरस्कार मिळतात। त्याच्यामुळे त्यांना उत्तेजन तर त्यांना मिळतच आहे, पण ते एक समाजासाठी, इतर कामगारांसाठी एक स्फूर्तीस्थान होतं। सर्जेराव हळदकर, विजय आरेकर आणि स्वप्नील गोरंबे यांनी विशेष परिश्रम घेतले। या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी राज्यभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज चॅनल नेटवर्क सह परिवर्तनाची लाट तुम्ही आणा, एक वैचारिक विचाराची लढाई उद्याच्या भविष्यात लढण्याचं ध्येय आपण या ठिकाणी करावं। सावंत जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत। जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा।